आजकाल ना स्पाज मध्ये जे रिलॅक्सेशनसाठी मसाजेस केले जातात त्याची तुलना कुठेतरी आयुर्वेदाच्या अभ्यंग या थेरपी सोबत केली जाते. स्पा मध्ये जो मसाज केला जातो आणि आयुर्वेदामध्ये सांगितलेलं अभ्यंग या दोघांमध्ये खूप फरक आहे. अभ्यंग करताना आम्ही पहिल्यांदा त्या व्यक्तीची प्रकृती, त्याचे दोष याचे अनालिसिस करतो आणि त्यानुसार आम्ही त्याच्यासाठी थेरप्युटिक ऑइल सिलेक्ट करतो. या थेरप्युटिक्स ऑइल्स सिलेक्ट करण्याच्या मागे त्या माणसाची प्रकृती, त्या माणसाचं वय, आत्ताचा ऋतू, त्याशिवाय त्या व्यक्तीला जर समजा काही आजार असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही त्याच्यासाठी ते थेरप्युटिक ऑइल सिलेक्ट करत असतो. सो अभ्यंग is not just about relaxation. It is a one kind of healing of your body and mind from within. दुसरा अभ्यंगाचा फायदा आहे डिटॉक्स. यामध्ये तुमच्या त्वचेमध्ये जे टॉक्सिन्स असतात ते या विशिष्ट तेलांमुळे दूर केले जातात किंवा त्वचेच्या बाहेर टाकले जातात. तिसरा अभ्यंगाचा फायदा आहे आपले जे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना बॅलन्स करण्याकरता अभ्यंग ही खूप उत्कृष्ट थेरपी आहे. त्याशिवाय याचे काही लॉंग लास्टिंग बेनिफिट्स आहेत. स्पा मध्ये जेव्हा मसाजेस केले जातात त्यावेळी बॉडी पेन किंवा सांध्यांचं दुखणं हे वाढू शकतं, परंतु आयुर्वेदिक थेरपिस्ट हे ट्रेंड असतात, त्यांना शरीराची माहिती असते, त्याशिवाय त्यांना ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर पॉइंट्स माहित असतात. त्यामुळे अभ्यंगाचा फायदा हा तुम्हाला लॉंग लास्टिंग देखील होतो. आयुर्वेदानुसार जर तुम्ही नियमित अभ्यंग केला किंवा रेग्युलर सेशन्स ऑफ अभ्यंग थेरपी घेतल्या तर तुमचे मसल स्ट्रॉंग होतात, तुम्हाला नियमित चांगली झोप लागते, तुमचा स्ट्रेस कमी होतो, त्या व्यतिरिक्त तुमची त्वचा चमकदार होते, तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा होते, त्या व्यतिरिक्त तुमची इम्युनिटी बूस्ट व्हायला देखील अभ्यंग मदत करतं. तेव्हा अभ्यंग आणि स्पा मसाजेस मधला हा फरक जाणून घ्या आणि ऑथेंटिक आयुर्वेदिक वैद्यांकडूनच ऑथेंटिक आयुर्वेदिक तेलांसोबतच मसाजेस घ्या. शिवोहम आरोग्य मंदिर मध्ये आमच्याकडे प्रशिक्षित स्टाफ आणि त्यासोबत आम्ही ऑथेंटिक आयुर्वेदिक तेल वापरतो. त्यामुळे जरूर एकदा शिवोहम आरोग्य मंदिरला भेट द्या.